पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ अंतर्गत येणाऱ्या विविध गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी पाहणी दौऱ्याची सुरुवात तळोजा येथून केली। या भागात पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, गटार समस्या, प्रदूषण यांसारख्या प्रमुख समस्या असून या सर्व समस्यांच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात येतील। तसेच प्रभाग अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत या समस्या मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अरविंद म्हात्रे यांनी स्पष्ट केले। यावेळी नगरसेवक हरेश केणी यांनी तळोजातील पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू झाल्याची माहिती दिली। तसेच विरोधी पक्षनेता जनतेच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या उपक्रमाबद्दल अरविंद म्हात्रे यांचे आभार मानले। 16 तारखेला माझी विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली आणि त्या निमित्त एक आठवड्याभरातच आम्ही एक आयुक्तांना पत्र देऊन, सर्व अधिकाऱ्यांना पत्र देऊन पहिली सुरुवात प्रभाग समिती अ मधून त्या गावातले जे प्रभाग समितीमधले सर्व नगरसेवक आणि त्या भागातली जी गावं आहेत तिथली जी समस्या आहेत, नागरिकांनी केलेल्या समस्या आहेत, काही लोकप्रतिनिधीकडून आलेल्या माझ्याकडे समस्या होत्या 8 दिवसापूर्वी, काही स्मशानभूमी नाही आहेत, कुठे पाण्याची सोय आहे परंतु टाकी नाही आहे, अशा बऱ्याचशा समस्या आमच्याकडे आलेल्या होत्या। जसं तुम्ही बोलले प्रदूषणाच्या बद्दल म्हटलं तसं रामकेमध्ये रात्री कचरा जाळला जातोय, अशा समस्या माझ्याकडे आलेल्या होत्या। या सर्व निवारण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची बैठक लावली आहे आणि या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना त्या भागामध्ये नेऊन आम्ही वस्तुस्थिती दाखवणार आहोत का अशा परिस्थितीने आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये ही समस्या आहेत, याला उपाययोजना करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक हरीशजी केणी असू द्या, तुषारजी पाटील असू द्यात किंवा आमच्या लीलाताई कातकरे असू द्यात किंवा आमच्या कैलास प्रगती कैलास पाटील असू द्यात, या सर्व नगरसेवक आलं लक्षात ना, हे सर्व त्याच्याशी वचनबद्ध कटिबद्ध आहोत। आम्ही आता पाहिलं, आम्ही तलोजामध्ये पाहिलं तर घन कचरा इतका बस्टमध्ये गटर भरलेले आहेत। येत्या पावसात 1.5 महिन्यात पावसाला येतोय, त्याच्या अगोदर कचरा साफ झाला पाहिजे असे आदेश मी स्वतः आज मीटिंगला सुद्धा देणार आहे वॉर्ड ऑफिसमध्ये। आणि तशा पद्धतीने जे पाण्याची लिकेज आहे, टाकीची जोरात पाहिली, आज जो तिथं पाहिलं प्रचंड पाणी, हा येत्या पावसाळीमध्ये जो पाणी जाणार तो वेगळं, आणि आता एवढा ऊन पडून सुद्धा जो नॅचरल पाणी आपल्याला पिण्याच्या पाण्याची मारामार चालू आहे आणि अशा पद्धतीने हा पाणी इथून वाया जातोय, तो कसा लिकेज थांबवता येईल याचे सुद्धा प्रयत्न करणार आहोत आम्ही। आणि आता आम्हाला आमच्या हरीश केणीजींच्या प्रयत्नामुळे, तुषारजींच्या प्रयत्नामुळे, सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे जे पाण्याची लाईनीचं जी समस्या होती का मोठी 600 इंचाची पाण्याची लाईन पाहिजे, तिच्या तलोजामध्ये आपण आता हे केलेलं आहे। तसंच शेवरेज लाईन इथं नाही, प्रचंड प्रमाणात शेवरेज लाईनची तशी व्यवस्था पाहिजे होती, परंतु एवढ्या वर्षी दुर्लक्ष असल्यामुळे ते सुद्धा कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे। अशा पद्धतीने आमची सुरुवात त्या कामापासून चालू, तुम्ही आवाजही ऐकत असाल की शेवरेज लाईन आजपासून कामाची सुद्धा सुरुवात केलेली आहे। अशा प्रकारे आम्ही ठरवलेलं आहे का लोक आमच्याकडे येण्यापेक्षा आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत समस्या घेऊन। का विरोधी पक्ष या नात्याने तुम्ही आम्हाला रस्त्यावर सांगा काय काम असेल, जे करायचे असतील त्या कामाचं नियोजन करायचं काम आम्ही कटिबद्ध आहोत। लोकांनी आम्हाला मतदान करून निवडून दिलेले आहेत, हे अतिशय आम्ही वचनबद्ध आहोत। या पद्धतीने आम्ही हा नियोजन आज पहिल्या दिवसापासून सुरू केलेलं आहे। आज आमचे डॅशिंग विरोधी पक्ष नेता अरविंदजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग 1, 2, 3 या ठिकाणी जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी तिन्ही प्रभागात फिरणार आहोत। म्हणजे आमचे नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते हे जनतेच्या दारी असा आमचा उपक्रम आणि त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष त्या प्रभागातले काय समस्या आहेत त्या आम्ही पाहणी करणार आहोत। त्या ठिकाणची जनता तिथं ते आम्ही आवाहन केलं आपणही त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि आपल्या काय मागण्या आहेत आणि काय समस्या आहेत त्या आम्हाला दाखवा, त्या कशा प्रकारे निवारण करता येईल ते आमचा प्रयत्न राहील। या ठिकाणी पहिली सुरुवात आम्ही ह्या तलोजा गावापासून केलेली आहे। या तलोजा गावात आमचे माजी सरपंच मुनाफजी पटेल, नौफिल सय्यद, ताहिर खामकर, बरेचसे आमचे तलोजाचे सर्व कार्यकर्ते नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्वरित या ठिकाणी ज्या समस्या आहेत, आमचे मुनाफजी पटेल आणि सर्व इथले जे आमचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी तलोजाच्या समस्याबद्दल सतत आमचे 4ही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, सतत आम्हाला या तलोजाच्या समस्याची जाणीव करून देत आहेत। त्याप्रमाणे आम्ही तलोजाची महत्त्वाची समस्या होती पाण्याची, ते पाईपलाईनचे
काम आम्ही या ठिकाणी बरेचशा मोहल्ल्यातले कामे आम्ही या ठिकाणी चालू केलेत. आपण प्रत्यक्ष पाहणी करू शकता की त्या ठिकाणी त्वरित आम्ही पाईपलाईनचे काम चालू केलेले आहेत. आणखी या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर इथल्या तलावाचा जो पाणी प्रदूषित झालंय त्याची आम्हाला या जनतेने जाणीव करून दिली. या ठिकाणी गटारांचा मोठा प्रश्न आहे त्याची जाणीव दिलेली आहे. या ठिकाणी बरेचसे रस्ते नादुरुस्त झालेले आहेत त्यांची जाणीव दिलेत. या सर्व इतर बरेचसे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांचं आम्ही या ठिकाणी अरविंदजी म्हात्रे आणि आम्ही या ठिकाणी त्यांचा PA त्यांनी सर्व या प्रश्नांचा लेखी स्वरूपात त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही हे सर्व प्रश्न घेऊन आयुक्ताकडे जाणार आहोत, महापौराकडे जाणार आहोत आणि ह्या ठिकाणी ह्या प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा आमचा प्रयत्न राहील. नक्कीच या ठिकाणी जनतेचाही सहभाग आम्हाला महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या समस्याची जाणीव आम्हाला करून देत आहेत. त्या समस्या आम्ही त्याप्रमाणे आमच्या महासभा असो, इथं असलेले आमचे महापौर असो, आयुक्त साहेब असो, संबंधित अधिकारी असो, या सर्वांच्या ठिकाणी आम्ही या जनतेचे गाऱ्हाणी मांडणार आहोत आणि नक्कीच या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करीत असतील. आणि या ठिकाणी आपल्या माध्यमातून अरविंदजींना खरोखरच धन्यवाद देतो. एक चांगला उपक्रम त्यांनी सुरुवात केली आणि विरोधी पक्ष नेता जनतेच्या दारी एक त्यांनी उपक्रम चालू केलेला आणि नक्कीच हा उपक्रम जनतेच्या प्रश्नासाठी चांगल्या व्यवस्थितपणे हा सफल होणार आहे. धन्यवाद.